आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्वकथानुसंधान न होता बाबांचे अनुजनापन भक्त निचखाया जाता परतोन कैसे ते शीण पावत, तैसीच बाबांची भैक्ष्यवृत्ती अनिर्वाणांत जी सेविली होती ती पंचसुनादी पापनिवृत्ती कल्याणार्थी भक्तांच्या तैसेंची अब्रह्मस्थावरांत साईची सर्वत्र अनुस्यूत साईची होऊनी कृपावत भूतिय भगवंत हे अठस्वी म्हणूनी सकळ श्रोतेजन प्रार्थितो आम्ही श्रवणावधान सादर परिस्ता या कथा पावन कृतकल्याण पावाल। शिर्डीच्या यात्रेचे हे एक लक्षण बाबांची अनुज्ञा झाल्यावी यात्रेकरू परतता जाण करी तो आमंत्रण विज्ञात्य तीच एकदा आज्ञा होता। शिर्डीत येईना क्षण एक वाजता वसता चढलेंची वेग माथा अनुभव समजता आहेच। आज्ञेबाहेर जे जे वागले त्यांचे वाटेंत हाल झाले कित्येकांस चोरांनी लुटिले स्मरण राहिले जन्माचे भाकर तुकडा खाऊनी जा म्हणता कोणी उपाशीच खायने निघता गाडी न मिळता उपाशीय रखडता अनेक भक्तांनी पाहिले। एकदा पाटील तात्या कोतेक कोपरगावास चालले होते। आठवड्याचा बाजार ते थे जाहल्या येते मशिदीय तांगा ठेविलं उभा करून घेतले बाबांचे दर्शन चरण वंदिले येतो म्हणून हे आज्ञापन मिश केले भक्त करोत टाळाटाळ बाबा जाणत वेळ वेळ पाहोनी तात्या उतावीळ म्हणती अम्मळ थांबाव्या राहू दे होईल बाजार जाऊ नको गावाबाहेर परी पाहुनी तात्यांचा आग्रह फार म्हणाले बरोबर श्यामा ने काय शाम्याचे आहे कारण केले त्या आज्ञेचे अवगण्य बैसले तात्या तांग्यांत जाऊन बाजारा लागून चालले। दोह गोड्यांत एक चपळ ₹300चे पाठबळ साऊळ विहीर येता जवळ अति उच्छृंखल चालले। कधी न खाणारा चाबूक फटका बाजारा जाणारा न भरता घटका गोडा पडला कंबरेंत लटका भरला टचका एकाएक्य कैंचा बाजार कैंचे काय तात्यां साठवली साईमाय वेळी ऐकतो टळता अपाय नाही उपाय गत गोष्टी ऐसेंच आणिक एकदा घडले तात्या कोल्हार गावा निघाले तानगा जोडून पुसाया आले वंदिल्य पावल्या बाबांची आता जाऊन येतो म्हणाले पूर्णानुमोदन नवते मिळाले तथापि तात्या तैसेच निघाले परिसा वर्तले काय पुढ्य तानगा आधीच तो भिरक्याचा बेफाम भरधाव उधळला साचा पाही न वाट खळगे खाचा जीवावरचा प्रसंग असो तो साईकृपेने टळला तानगा बाबुळीवर आदळला बरे झाले तेथेच मोडला दगा वटावला पुढील ऐसाची एक मुंबा पुरस्थ आंग्लबोम थोर गृहस्थ मनिया धरोनी कान्ह्य हेत आला दर्शनात साईंच्या होता चांदोरकरांचा वशिला पत्र लाविले माधवरावाला तंबू एक मागून घेतला निवास लाधला सुखाचा बाबांची या इच्छेविरुद्ध म्हणेल कोणी चढेन माशी परतेन दर्शन घेऊनी स्वच्छ अशक्य हे प्रसिद्ध सर्वत्र यत्न केला 3 वेळा मशिदीसी चढावयाला परी तो सर्व निर्फळ गेला पाहुणा हिरमुसला मनात इच्छा होती त्याचे मनीय मशिदींत वरती जाऊनी वंदाव्य बाबांस गुडघे टेकूनी हस्त चुंबुनी बैसाव्य इच्छा तयाची ऐसी बाबांना येव देत तयासी मशिदींत बैसाव्यासी आपुलेपाशिया तेधवा खालींत सभामंडपीय असावे तेथेंची पाहिजे तरी बेसावे दर्शन घेण्या तेथुनी घ्यावे परी न याव्यावर तेण्य असो पुढ्या तो निघे जाव्या अंगण्या आला निरोप घ्याव्या जाशील उदयिक म्हणती तया घाई कासया ही इतुकी लोकांहिय बहुत कथिले नानापरी तया विनविले परवानगी न होता जे गेले बहु पस्तावले म्हणूनी होणारा पुढ्य कान्ह्य न चले नाही तयाच्या मनातेय पटले परवानगीविरहित निघाले हाल झाले मार्गात गाडी आरंभ्य नीट चालली पुढ्य घोड्यांनी वाट सोडिली साऊळविहीर मात्र ओलांडिली तोंड पुढे आली बायसिकल गृहस्थ होता मागे बैसला पुढे तानगा एकाकीय चमकला तोल जाऊनी तैसाच कलथला मागे उलंडला मार्गात महत्प्रयत्न तानगा थांबविला गृहस्थ घसरत घसरत गेला मग उचलूनी तांग्यांत बैसविला तानगा हांकिला पुढारा शिर्डी राहिली एकीकडे मुंबई राहिली दुसरीकडे कोपरगाविया हॉस्पिटल जेकडे तानगा मग तिकडे घेतला
असो कान्ह्य दिवस. ते गृहस्थ पश्चात्तापव्यथित होते अवग्या प्रायश्चित्त भोक्तृत्व भोगीत पडले ते. ऐसे असंख्य अनुभव आले. लोक सहजीय शंकुअ लागले. बाबांची आज्ञा पाळू सरले. करून धजले अवेर. कोण्या गाडीचे चक्र निसटले. कोणाचे त्या घोड्या थकले. गाड्या चुकले उपाशी राहिले. चुरमुरे फांकिले कित्येक. तीच आज्ञा जयांनी वंदिली. अवेळ ही गाडी साधिली. मुसाफिरी ही सुखाची झाली. आठव राहिली जन्माची. वर्षानुवर्षे भैक्षवृत्ती रुचावी का बाबांप्रती. ऐसे आल्या कोणाचे चेत्तीय. शंकानिवृत्ती अवधारा पाहुव जाता बाबांचे आचरित. भिक्षाची मागण्या तयांतेय. उचित आनंद देई साधी निजहित. साधी गृहस्थ कर्तव्य काया वाचा चित्त व्यक्त. साईपदिया जो समर्पित. ऐसा जो साईंचा अनन्यभक्त. आवडे अत्यंत साईस. जय जय अन्न पाके आश्रमीय. स्वामी त्याचा गृहस्थाश्रमी यती आणि ब्रह्मचर्याश्रमी यांसी होमी प्रथमता. न देता आधिय तया अवदान. स्वय गृहस्थ जय करी सेवन. आचरुव लागे चांद्रायण. शास्त्रनिर्बंधन त्रिशुद्धी यती ब्रह्मचारी यांप्रती. निषेधिलिसे पाकनिष्पत्ती. ते करू जाता चांद्रायण माथी. आदळे निश्चितीय तयांच्या म्हणवुनी तयांची उदरपूर्ती. शास्त्रे निरविली गृहस्थांवरती. यती कधीही न उद्यम करीती. कराया भरती पोटाची. बाबा नवेत गृहस्थ किंवा नवेत वानप्रस्थ. केवळ ब्रह्मचारी बाळ संन्यस्त. भिक्षाची प्रशस्त तयांसी. अखिल विश्व माझेय घर. मीच वासुदेव विश्वंभर. मीच परब्रह्म अक्षर. हा दृढबोध निर्धार जयाचा. भिक्षांनाचा पूर्ण अधिकार. तया विश्वकुटुंबियासची साचार. इतरांचे विडंबन प्रकार चव्हाट्यावर पहावे. आदिय त्यजावी पुत्रेष्णा. मग वित्तेष्णा लोकेष्णा. जो एषणात्रय निर्मुक्त जाणा. तेणेंची भिक्षाशना इच्छाव्य नातरी भिक्षापात. अवलंबणेय जळोजिण्य लाजिरवाणेय. महाराज तुकोबांचे गाणेय. अर्थाविण्य हेय निसार. साई समर्थ महान सिद्धद्ध. लहान थोरा हेय तोंड प्रसिद्ध. परी आमीची सदा आशाबद्ध. असन्नद्ध सत्पदीय. पंचमहायज्ञाविण गृहस्थास जय निंद्य जेवण. ते शिरडींत रोज पवित्र भोजन. स्वय करवून घे साई. प्रत्यय 5 घऱ्या जाई. अतिथी यज्ञाचे स्मरण देई. भाग्यवान हा लाभ घेई. आपुले गेह्य बैसून. सारुनिया जे पंचमहायज्ञ. अवशिष्टान्न करीती सेव न. अज्ञात पंचसुना पापगहन. तयांचे निर्दहन तेणेनी. कंडणी चुल्ली पेशणी. उदकुंभी आणि मार्जनी ही पंचसुना या नावांनी आहेत जनीय प्रसिद्ध. उखळीय धान्यदाणा घालुनी. वरी मुसळाचे घाव हाणुनी. तूस कोंडा टाकी ती काढुनी. ओते न जाणुनी जीवहिंसा. पडेना ते धान्य पचनीय. प्रयोग इतुका जाहल्या वांचुनी. म्हणोनी हेय पंचसुनाग्रणी. पाप कंडणी या नानो सुलीस सरपण लांकड्या लाविली. तेण्या पाकनिष्पत्ती झाली. तेथेही नकळत जीवहत्या घडली. त्या नानो चुल्ली पाप दुजय घेऊनी जाते वा जातनी. पिष्टकरिता धान्याचे कोणी. न कळत असंख्य जीवांची हानी होते. त्या पेषणी हेय नानो वापी कूप. तडागामधून कुंभ घेऊनी आणती पाणी. किंवा नरनारी धुता धुण्य. असंख्य प्राणी मरतात साधावया. कुंभ स्वच्छते घाणसिता वा उटीता हात्य. अनिच्छा जी हत्या घडते. पाप चौथ्या उदकुंभी. तैसेंची शीतोष्ण उदक्या स्नान. करू जाता सडा सम्मार्जन. जीवहत्या घडे जी दारुण. मार्जनी जाण त्या नानो. या पंचपापनिर्मुक्तीस पंचमहायज्ञ गृहस्थास होता. पंचसुनानिरास चित्तशुद्धीस लाधेतो. चित्तशुद्धीचे हेंची बळ. शुद्धज्ञान उपजे सोजवळ. ज्ञानानंतर मोक्ष अढळ. पावती सफळ भाग्याचे. असो या साईंचे अभैक्षव्रत. लिहिता लिहिता वाढला ग्रथ. परिसा एक कथा अन्वर्थ. अध्याय समाप्त करू मग. प्रेम असाव्या मात्र चेत्ता. कोणाही सावे कानियही धाडिता. जाहली जरी तया विस्मरणता. बाबा न विसरता मागत. असो भाजी भाकर पेधा. भक्तिभाव असावा गाधा. भेटता ऐसा भक्त निद्दा. साईस उभडा प्रेमाचा. ती एक प्रेमळ भक्ताची कथा. ऐकता आनंद होईल चेत्ता. कोणीही स्वीकृत कार्य चुकता.
बाबाची रस्ता दाविती ऐशी ही गो. शिक्षण पद्धती योग्य वेळ देती जागृती. धन्य भाग्याचे जे हे अनुभविती. आनंदस्थिती अवर्ण्य. भक्त श्रेष्ठ रामचंद्र नाम. वडील जयांचे आत्माराम. तरखड जयांसी उपनाम. विश्रामधाम साई जया. परिजेण्या नित्य संबोधन. ते बाबासाहेब तरखड जाण. तेणेंची ही पोथी चालवू आपण. नाह्य कारण यापरत्य. साईप्रेम उचंबळून. तरखड जय जात ओथंबून. करू लागती अनुभव कथन. काय ते श्रवण सुखकर. काय तयांचे भक्तिविभव. पदोपदीय साईंचे अनुभव. एकामागुनी एक अभिनव. सरसाविर्भाव जय कथिती. बाबासाहेब अतुल प्रेमी. साईंची आलेख्य प्रतिमा धाम्य. भव्य चंदनी. देवारा नामी. पूजनकामी त्रिकाळ. तरखड मोठे पुण्यवान. पुत्रही पोटीय भक्तिमान. साईस नैवेद्य समर्पिल्याविण. करीना अन्नग्रहण तो. करून या प्रातःस्नान. कायावाचामनें करून. करी नित्य चबीच्या पूजन. नैवेद्य समर्पण भक्तिन्य. हा तयाचा नित्यक्रम. असता चालला विश्रम. जाहला सफल परिश्रम. अनुभव अनुत्तम लाधला. माताही साईंची परमभक्त. शिर्डीस जवळ झाली उत्सुक. मुलाने मार्गात तिच्या समवेत. असावे हा हेत वडिलांचा. इच्छा तियेसी शिर्डीस जावे. समर्थ श्रींचे दर्शन घ्यावे. तेथेंची कान्हीय दिवस क्रमावे. चरण सेवावे प्रत्यक्ष. ऐसा जरी वडिलांचा हेत. जाण्या नवत्या मुलाचे मनात. कोणी मागे पूजा घरात. करील नियमित ही चिंता. वडील प्रार्थना समाजिष्ट. तयांस मूर्ती पूजेचे कष्ट. देण्या कैसे होईल इष्ट. कोड्या हेय प्रकृष्ट मुलाला. तरी जाणोनी तयांचे मनोक्त. चिरंजीव प्रयाणीय उद्यत. प्रेमपूर सर वडिलांस विनवित. काय ती मात परिसावी. सायस नैवेद्य केल्याविण्य. घरी कुणीनी अन्न न सेवण्य. हे इतुक्या मान्य केली आविण्य. घडे ना जाण्य. निश्चित हे मुलाचे नित्यव्रत. वडिलांस होते आध्यच अवक्त. जा मी करीन नैवेद्य नीत. राह्य तो निश्चित. वदती ते आद्य न करिता साई समर्पण. न करू कोणीही अन्नग्रहण. हे माझे वचन माय प्रमाण. न करे अनमान जा स्वस्थ. प्राप्त होता हे आश्वासन. मुलगा शिर्डीस करी प्रयाण. पुढे उगवता दुसरा दिन. करीती पूजन तरखड स्वय. बाबासाहेब तरखडांनीय. पूजनारंभ्यस दुसरे दिनीय. आलेख्य प्रतिमे सन्मुख येऊनी. लोटांगणीय प्रार्थियेल्य. मुलगा जेसी पूजा करी. तैसीस बाबा माझी चाकरी. असावी कवाईत न घडावी मजक्रिय. प्रेमंतर्य द्या मात्य. ब्राह्ममुहूर्ती स्नान करून. ऐस्य प्रार्थनापूर्वक पूजन. तरखड करू लागले प्रतिदिन. नैवेद्य समर्पण समवेत. नैवेद्यार्थ शर्कराखड. बाबासाहेब अर्पित अखड. ऐसा नियम. चालला उदड. पडला त्या खंड. एकदिनीय. व्यवहार व्यापृत अंत. कर्ण. तरखडांस नाह्य राहिल्या स्मरण. ओनी गेल्या सर्वांचे भोजन. नैवेद्यावीण. एकदिनीय. एका मोठ्या गिरणीवरी. तरखडसाहेब मुख्याधिकारी. तदर्थ प्रातकाळचे प्रहरीय. जाण्य बाहेरी नित्य त्या. पुढ्या मग दुपार भरता. बाहेरून परत येता. पूर्वनिवेदित शर्करा प्रसादता. भोजनीय बैसता पावत्ते. ऐसा नियम चालता. पडले एकदा बेस्मरण चेत्ता. राहिली शर्कराखंड निवेदनता. प्रसादग्रहणता अंतरली. कराव्या बैसता भोजन. शर्कराशेष स्वयंपाकीन. पात्रीन वाढी अनुदीन. तिचक्या जाण अन्नषधी. परिते दिवशीय पूजासमीय. ओनी कान्ह्य तरी घाई. शर्करा नैवेद्य राहुनी जाई. प्रसाद ठाय्य पडेना. त्याचवेळी पात्रावरून. तरखड अनुतापयुक्त होऊन. साईप्रतिमा अभिवंदून. साश्रुनयन बोलत. बाबा ही काय माया दाविली. कैसी मजला भूल पाडिली. कवायतची मचकर्य घडविली. क्षमा वहिली मज करा. नवे भूल हेय महापाप. पावलो मी महदनुताप. चुकलो मी निस्त्रप. वाव्य मज सकृप महाराजा. लोटांगण घातले छबीचे चरणा. सखेत गहींवरले अंत कर्णा. म्हणती महाराज दयाग्ना. करेगा करुणा मजवरी. ऐसे वदत मुलास पात्र. धाडिले होऊनी अति लाचार. घडला मचकडूनी प्रमाद थोर. क्षमा कर गा प्रार्थावेय. दया करा या अनन्य शरणा. एसी साईंसी भाकावी करुणा. अभयकराणी अभय वचना. मागाव्या दीना दासात्य. वांद्रे ग्राम्य हा प्रकार. शिर्डी 100 कोस दूर. तात्काळ तेथे पावली खब्र. परिसा तय उद्गार बाबांचे.
भूत भविष्य वर्तमान देशकालाद्यन वच्छिन्न महाराजांसी त्रिकालज्ञान पाहतेय प्रमाण प्रत्यक्ष इकडे मुलगा शिर्डीस असता तेच दिनिय ते समय जी वार्ता घडली साईस वंदो जाता श्रोता सावधानता परिसावी मुलगा येऊनी अति उलासता आई समवेत चरण वंदिता साई जे आईस वदले ते परिस्था पावला विस्मितता अत्यंत काय कराव्या आई आज गेलो मी वांद्यास जैसा रोज नाह्य खाव्या प्याव्या पेज उपाशी मज यावे लागल्या कैसा पहा ऋणानुबंध वाढ होत्या जरी बंद तरी मी प्रवेशलो स्वच्छद कोण प्रतिबंध मज करी मालक नाह्य मिळाला घर्य आंतड्य माझिय कळवळलिय भारी तैसाची मी अन्नाविण माघारी भर दुपारी परतलो ऐसे हे बोल जेव्हा परिसिले चिरंजीवांनी तात्काळ ताडिले आपुले वडील बहुधा विसरले दावाया चुकले नैवेद्य मुलगा बाबांसी करी विनती मजला जाओ द्या घराप्रती बाबा तयास जाओ न देती तेथेंची घेती ते पूजा त्याच दिवशी शिरडीहून धाडिल्या सविस्तर पत्र लिहून वितळल्या वडिलांचे अंत कर्ण पत्र ते वाचून पाहता इकडील पत्र तिकडे पावले मुलालाही आश्चर्य वाटले तयाच्याही नयनीय दाटले अश्रू लागले व्हाव्या पहा कैसा हा साईंचा खेळ कैसे न प्रेम उचंबळेल ऐसा कोण पाषाण असेल जो न द्रवेल येणेनी याच मुलाची प्रेमळ आई शिरडीस असता एके सम्य करीत अनुग्रह बाबा साई ती नवलाई परिसिजे असता तेथे भोजनागारीय पात्रे वाढूनी झाली तयारी इतुक्यांत एक श्वानद्वारीय भुकेल्या दुपार्य पातल्या भाकर होती ती पात्रावर श्वानास बाई जो घाली चतकुर तोण एक चिखलात माखलं सुक्र तेथेंची क्षुधातूर पातला वार्ता घडली स्वाभाविकपणीय नाह्य बाईच्या ध्यानीय मनीय परी दुपार्या आपण होऊनी तीच साईंनी काढिली दुपारी भोजन जाहल्यानंतर मशिदींत नित्यक्रमानुसार बाई येऊनी बैसता दूर साई सादर पुसती आईत्वा आज मज जेवू घातले तेण्या हे आकंत पोट भरले होते हे प्राण व्याकुळ झाले ते तृप्त केले गे तुवा ऐसेंच करीत जावे नित्य यस कामी येईल सतय मशिदींत बैसून मी असत्य बोलेन ये त्रिसत्य घडेना ऐशीच माझी दया जाणावी भुकेल्या भाकर आधिय द्यावी आपुल्या पोटानंतर खावी धराव्या जीविय हे नीट काय वदले हे साईसमर्थ बाईस कान्यच कळेना अर्थ काय असावा की अभावार्थ वाणी निरर्थक नवे कदा म्हणे मी तुम्हांस वाढीन ऐस्य घडाव्या तरी मस्कर्य कैस्य मीच परतांत देऊनी पैसे मिळेल तैस्य खातसे सेवुनिया ती प्रेमाची भाकर जाहलो मी तृप्त निर्भर अजून मजला येती ढेकर बाबा प्रत्युत्तर करीतात तो जेव्हा बैसताद्वार्य येता पोटीय क्षुधेची जया व्याकुलता त्वा देखिल्या ज्या श्वाना अवचिता मज एकात्मता तयास्वय तैस्या सर्वांग्य माखिला चिखलासी देखिल्या त्वा जया सुकरासी भुकेनेय व्याकुळ झालेली माझी तयासी एकात्मता ऐकोनी बाबांची वचनोक्ती बाई पावली विस्मय चैत्य श्वान्या सुकरे मांजर्य ववर्त्य बाबाची काय तिय समस्त कधीय मी श्वान कधीय सुक्र कधीय मी गाई कधीय मांजर कधीय मुंगी माशी जलचर ऐसिया विचरत रूपेयम्य पाही भूतमात्रीन जो मज तोची माझी या प्रीतीचा समज तरी तो भेदबुद्धी ते त्यज ऐसीच भज मज लाग्य वचन नव्य ते परमामृत सेवुनी बाई सद्दित नेत्र आनंदाश्रुभरित कंठ दाटत बाष्पांही ऐसीच आणिक या बाईची कथा सुंदर प्रेमरसाची समर्थ साईंच्या भक्तैक्यतेची एकात्मतेची निजखूण घेऊनी कुटुंब मुलेय बाळेय एकदा पुरंदरे शिरडीस निघाले देईती वृंताकफळेय प्रेमसमेळेय तयांस्वेय विनवी तयांचे कुटुंबास भरीत एकाचे करे बाबास दुजयाच्या तळून काचऱ्या खरपूस वाढिय बहुवस तयांतेय बऱ्या म्हणोनी तिय वांगिय घेतली बाई जेव्हा शिरडीस पातली आरतीपाठीय भोजनवेळीय घेऊन गेली भरीत नित्याप्रमाणे नैवेद्य दावूनी बाई गेली ताट ठेवूनी सर्वांचे नैवेद्य गोळा करूनी बाबा भोजनीय बैसले भरिताची चवी चाखीता लागले रुचकर वाटिल्या समजता काचऱ्या खाव्यासे वाटले अचेतता वदती आता आणा त्या निरोप गेला राधाकृष्णीस बाबा खोळंबले जेवाव्यास
काचऱ्यांवरी गेल्या माणस कराव्या काय समजेना. हंगाम नाही हा वांग्याचा, आता हा पदार्थ होणार कयचा. शोध पुरंदऱ्यांचे कुटुंबाचा, आणिक भरिताचा चालला. तिने आणले जे ताट, भरीत हे अतोंड होते अतयात, असतील तिची या सामग्री अत, वांगिय कदाचित वाटलीय. म्हणून तिचे पास्य पुसता, कळली काचऱ्यांची अनवर्थता. एवढ्या बाबांचे प्रेम का त्यांकरिता, चुकल्या समजता कळून. बाई म्हणे भरीत झाले, एकाचे दुपारी अर्पण झाले. काचऱ्या नेईन मागाहून म्हटले, दुसऱ्या त्या चिरिल्या तदर्थ. पुढ्या ही वांग्यांची समूळ वार्ता, हळूहळू जय कळली समजता. जो तो आश्चर्य करीचेत्ता, पाहुनी व्यापकता साईंची. आणिक एकदा डिसेंबर मासीय, सन 1915चे वर्षी, याच बाईने अतिप्रेम्यासीय पेढा बाबांसी पाठविला. बाळाराम परलोकवासी, क्रियाकर्मांतर करावयासी, मुलास त्याच्या जाण्यास शिर्डीसी, पुसावयासी पातला. जातो म्हणूनी सांगावयासी, आला मुलगा तरखडांपाशीय, तयांस्व्य कान्ह्य बाबासी, द्याव्य मनासी कुटुंबाच्या. पेढ्या वांचून दुसरे काही, पाहव जाता घरांत नाही, आधीच निवेदित पेढा तोही, मुलास घाई जाण्याची. शिवाय तो मुलगा सूतकी, पेढाही एक उच्छिष्ट शेलकी, तोची पाठवी तयास्वेंची किय, साईमुखीय अर्पावया. म्हणे दुसरे कान्ह्य नाही, हाची आता घेऊनी जाई, प्रेमपुरःसर. हाची देई, खातील साई आवडीने. पेढा गोविंदजीने नेला. परी तो जेव्हा दर्शनात गेला, पेढा बिराडिया विसरूनी राहिला. धीर तय धरला बाबांनी. पुढे जेव्हा तिसरे प्रहरीय, मुलगा पुनश्च आला दरबारीय, तेव्हा विसरला पूर्वीच्या परी. आला रिक्त करिय, मशिदीस त्वा माझ्यासाठीय काय आणि ले. बाबांनी त्यास पुसून पाहिले. कान्ह्य नाह्य म्हणता पुसी ले. स्मरण दिधले लवमात्र. तुला कोण्य कान्ह्य वत्स. दिधले नाह्य का मजप्रीत्यर्थ. नाह्य म्हणता साई समर्थ. प्रश्न स्पष्टार्थ पुसिती. अरे घराहून निघते वेळीय. नाह्य का दिधला तुझिया जवळी. खाऊ आईन्य प्रेम समेळीय. तेव्हा मग झाली आठवण. जाहला अति लज्जायमान. कैसे तरी पडले विस्मरण. अधोवदन क्षमा मागून, चरण वंदून निघाला. धावत धावत बिराडिय गेला. पेढा आणूनी बाबांस दिधला, हाती पडतांच. मुख्य समर्पिला, भाव संतर्पिला आईचा. ऐसा हा साई महानुभाव, जया मनिय जैसा भाव, तया तैसा देवनी अनुभव, भक्तगौरव वाढवी. आणिक या कथांचे इंगित, भूतीय सदैव पहावा भगवत, यांची सकल शास्त्र संत, हाची सिद्धांत येथील. आता पुढील अध्याय श्रवणीय, कळोनी येईल बाबांची राहाणी. कोठ्या ते निजत कवण्या ठिकाणीय, सावचित्तपणे आकर्णिजे. हेमाड साईपदीय शरण, श्रोता आदर्य करिजे मन्न. झाली या कथेचे निदिध्यासन, कृतकल्याण पावाल. स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, नवमोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभ भवतु.